गाइस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। सो आजचा व्हिडिओ खूप युनिक असणार आहे बिकॉज आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे ईटिंग ओनली मँगोज फॉर 24 आवर्स। ब्रेकफास्टसाठी काहीतरी रेसिपी, मग त्याला लंचसाठी, मग त्याला समथिंग स्नॅक इव्हनिंगसाठी, आणि मग डिनर, आणि मग नेक्स्ट मॉर्निंगचा ब्रेकफास्ट। हा असा माझा 24 आवर्स चॅलेंज होणार आहे। आणि एक लहानपणापासून आपली एक ख्वाहिश असते की एका दिवसात आपण सगळे आंबे खाऊन टाकायचे, म्हणजे एक इच्छा होते। सो आज ती माझी ख्वाहिश पूर्ण होणार आहे। सो मला भूक पण लागली खूप, सो जास्त बडबड करण्याऐवजी आपण व्हिडिओ चालू करूया। ओके, सो आता ब्रेकफास्टसाठी मी विचार केला काहीतरी शेक पिऊया, लाईक मिल्कशेक अँड ऑल। सो मी आता मँगो मिल्कशेक बनवणार आहे। सो मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं बनवणार आहे ते। ओके, सो माझा ब्रेकफास्ट रेडी आहे। सो खूप टेस्टी दिसतं मला। सो मी आता एक बाईट घेते। खूप टेस्टी बनलेलं आहे। आता मी सगळं संपवणार आहे आणि आता आपण भेटूया लंचच्या वेळी। सो माझा ब्रेकफास्ट पण झालेला आहे। मिल्कशेक खूप टेस्टी होतं आणि मी सगळं संपवलं। सो आता बाहेर आहे लंचची। सो आता 1 वाजले आणि आता लंचची टाईम आहे। सो लंचमध्ये मी आमरस बनवणार आहे आणि आमरस हा महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे। सो लेट्स मेक इट। ओके, सो माझं लंच रेडी आहे आणि आमरस खूप टेस्टी बनलेलं आहे आणि तुम्हालाही ते दाखवलं आहे। सो आता मी टेस्ट करणार आहे की ॲक्च्युली हे टेस्टी झालेलं आहे की नाही, बिकॉज ते दिसण्यात एवढं टेस्टी दिसतंय ना। सो आता आपण ट्राय करूया। सो ही गवारची भाजी आहे, 2 चपाती आहेत आणि हे आमरस आहे। सो ऑलरेडी मम्मीने हे 2 बनवून ठेवलेलं, भाजी आणि चपाती। मी आमरस बनवलं आहे। सो आता आपण ट्राय करूया। एकदम टेस्टी लागतं। आता बिना भाजीचं घेणार आहे मी, डायरेक्टली चपाती डीप करणार आहे।
खूप टेस्टी बनलेलं आहे, खूप टेस्टी. आता मी हे सगळं संपवणार आहे आणि गरम पण खूप होत आहे, तर आपण पटपट जेवण संपूया. मला आता फक्त आमरसच खायचं आहे आणि आमरस खूप बनलेला आहे. 3 आंब्यांचा आमरस बनवलेला. जर तुमच्या घरी पण आंबे असतील तर प्लीज प्लीज मी सांगते आमरस ट्राय करा. हे खूप सिम्पल आहे, खूप टेस्टी आणि चपातीसोबत असेल लगेच तुमचा पोट पण भरून जाईल, एवढं टेस्टी असतं हे. सो आता मी सगळं संपवते आणि मग मी तुम्हाला भेटते. ओके सो गाईज, मला खूप एक प्रचंड अशी भूक लागलेली आहे मला, बिकॉज मी नाश्ता काहीच नव्हता केलेला इव्हनिंगचा. बिकॉज मी ऑलरेडी दुपारी एवढा आमरस घेतलेला आणि मी आमरस खाऊनच माझं पोट भरलेलं आहे. सो मी काय स्नॅक घेतला नाही, मी काहीतरी वेगळं बनवणार होते, बट ऑलरेडी माझं पोट भरलेलंच. आय वॉज लाईक नो, मला नाही घ्यायचं आहे. आणि मी खूप लाईक दुपारी पण गोड पदार्थ मी घेतलेला, सो हे खूप गोड गोड झालेलं. सो मला काहीतरी, आणि मला चटपटी गोष्टी, आंबट गोष्टी खूप आवडतात. सो मी विचार केला की मी डिनरसाठी त्याच रिलेटेड काहीतरी गोष्टी बनवायचं. तर मी डिनरमध्ये आता मँगो राईस बनवणार आहे आणि माझ्यासाठी पण खूप युनिक आहे. माझ्या फॅमिलीने कधी ट्राय केलेलं नाही ना, मी कधी ट्राय केलेलं आहे आणि कोणीच नाही बनवलं आमच्या फॅमिलीमधून. सो मी आज ट्राय करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके सो तुम्हाला या जो फुटेज आहे तो थोडाफार ब्लरी किंवा वेगळा क्वालिटी दिसत असेल, बिकॉज माझ्या फोनची जी स्टोरेज आहे ती संपून गेली. सो मी रेकॉर्ड नाही करू शकत. सो मी इथे माझ्या मम्मीचा फोन घेतला आहे. सो इथे थोडं क्वालिटी डिफर तुम्हाला दिसू शकतं. बट आपला मँगो राईस रेडी झालेला आहे. आता मी टेस्ट करणार आहे. माझ्या जे होप्स आहेत ते थोडेसे लाईक वरती खाली होते. सो आपण ट्राय करूया. सो असं मँगो राईस दिसतं. सो यामध्ये लाईक मी कधी राईसमध्ये शेंगदाणे असं कधी खाल्लेले नाहीत. सो या, आणि कैरी ऑब्विसली नाही खाल्लं आहे. लाईक लोणचं अँड ऑल इट्स डिफरंट पार्ट, बट मँगो राईस मी कधीच नाही ट्राय केलं आहे आणि वरून मी बनवलं आहे फर्स्ट टाईम. सो लेट्स ट्राय. ओके सो गरम आहे. मला आधीच काय आलेलं की तो कैरीचा जो स्वाद असतो ना, एकदम चटपटा, एकदम लाईक डोळे एकदम निघून जातं जेव्हा आपण कैरी खातो. सेम मला ती फिलिंग येते आणि मी एवढा राईस बनवला आणि मला सगळं संपवायचं आहे. रिव्ह्यू देते. मीठ प्रॉपर पडलं आहे. जो कैरीचा जो टेस्ट येतो आहे तो थोडा जास्त येतो आहे. शेंगदाणे तर मला आवडतात. सो पोहे जे आपण बनवतो त्यामध्ये पण शेंगदाणे खूप आवडतात. शेंगदाण्याचं जो लोणचं असतं ना, सुक्कं लोणचं आहे ना, सुक्कं असतं एक ते, एक्झॅक्टली मला नाही माहीत काय बोलतात त्याला, बट ते पण मला खूप आवडतं. तो पण एक चटपटा एक मसाला मीठ असतो. ओव्हरऑल छान आहे आणि पुन्हा बनवेल.
मला नाही माहिती मी पुन्हा बनवेल की नाही, बट ओव्हरऑल छान आहे, मला खूप आवडलं आहे. खूप नाही बट ओके ओके मला वाटतं. हे गायज, दिस इज अनदर डे अँड गुड मॉर्निंग. सो मी नाश्त्यासाठी आता प्रिफर करते मँगो. मी डायरेक्टली मँगो असं खाणार आहे, कापून नाही खाणार आहे. ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रीयन लोक थोडी ना कापून खातो, आपण डायरेक्टली असंच खातो. सो मी असंच खाणार आहे. आंबे खूप गोड आहेत आणि ना केमिकलवाले नाही आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत. आणि यामध्ये ना हीट खूप असते. सो मला ना स्टार्टिंगपासून मला भीती वाटत होती की मला ही जी प्रॉब्लेम होऊ शकते, बट सध्या नाही झालं आहे काय. म्हणजे लाईक म्हणजे पोट पण दुखतं. ओके, सो मध्ये माझा ना व्हिडिओ बंद झालेला बिकॉज स्टोरेज फुल झालेलं मोबाईलचं. आणि हे सेम गेल्या रात्री पण झालेलं. म्हणजे मी मँगो राईस बनवत होते. सो मी ॲक्च्युली आता काय केलं, या पेन ड्राईव्हमध्ये मी सगळं माझी जी फुटेज आहे ते आम्हाला टाकलं आणि मोबाईलमधून ते सगळं डिलीट करून टाकलं. आणि ना खूप वेळ लागत होते, लाईक 5-10 मिनटं लागले हे पूर्ण ट्रान्सफर व्हायला यात, बिकॉज व्हिडिओ 4K क्वालिटीमध्ये होते. सो त्या ह्याच्यात मी आंबा पूर्ण सगळा खाऊन टाकला. सो लकी मला आंबा पण खायचा आहे. सो हळूहळू मी सगळा खाऊन टाकला. पोट दुखेल अँड ऑल हे सगळं, बट त्यातलं काहीच नाही झालं आहे. मे बी पिंपल येऊ शकतात. हा चॅलेंज करताना मला खूप मजा आली. खूप वेगवेगळे टाईपचे रेसिपीज मी ट्राय केलेले, जसं की मिल्कशेक, देन आमरस, मग नंतरला मी मँगो राईस बनवलेला अनएक्सपेक्टेड आणि खूप वेगळाच बनलेला. म्हणजे मी कधी खाल्लेलं नव्हतं मँगो राईस, कसं टेस्ट लागतं हे नाही माहीत, पण मला माहीत होतं की कैरीचं तो ना एक टेस्ट येईल ज्यात माझा डोळे थोडे असे होतील अँड ऑल. बट ओव्हरऑल ओके ओके होतं. संपवला तो मी पूर्ण राईस आणि मला खूप आवडलं बिकॉज त्यात मी शेंगदाणे टाकल्यामुळे मला भात गेला. बट अदरवाईज जर शेंगदाणे नसतं आय डोंट थिंक सो तो भात गेला असता. बट नंतरला काल रात्री एकदम चटपटी झालेलं असतं, मग आत्ता मी डायरेक्टली आंबाच खाऊन टाकले. मी काही वेगळा रेसिपी नाही बनवला. आणि या मला खूप मजा आली हा चॅलेंज करताना. जर तुम्हाला असं हवं आहे की मी अजून ह्या टाईपचे चॅलेंजेस करेल, सो प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी डेफिनेटली तो व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. सो या व्हिडिओसाठी बस एवढंच. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.